नमस्ते मॉम हेल्थकेअर. आज तुमच्या सगळ्यांचं वाकड सेंटरमध्ये स्वागत आहे. तर आज आपण भेटणार आहोत सुंदर अशा संतूराईंशी. ठीक आहे, तर त्यांचं नाव आपण जाणून घेऊया. नमस्ते, माझं नाव रेश्मा सातपुते. ह्या आपल्या रेश्मा आई आहेत. तर रेश्मा आई, तुम्ही किती दिवस झाले सेंटरला थेरपीसाठी येत आहे? मला सेंटरला येऊन 1 वर्ष होत आले. ओके, तर ह्या 1 वर्षामध्ये तुमच्या कोणत्या कोणत्या त्रासांवर तुम्हाला कसे रिझल्ट भेटलेत? मला गुडघ्याचा त्रास होता, हाताला मुंग्या येत होता, मला वाताचा त्रास आहे. इथे आल्यापासून मला आराम पडलेला आहे. ओके, आपल्या आईने इतके सगळे त्रास होते आणि त्यांना ह्या 1 वर्षामध्ये थेरपीने खूप छान असा रिझल्ट आलेला आहे. तर आपल्या सेंटरमध्ये जी नवीन सूरज मॅट आलेली आहे, तर तुम्ही त्याची किती दिवस थेरपी घेतली आई? मी त्याची 2च दिवस घेतली, पण मला त्याचा खूप फरक पडला. मला पूर्ण माझी बॉडी स्टीम हलकी झाली, मला बरं वाटलं त्याच्याने. ओके, आपली जी आई आहे तर तिने फक्त सूरज मॅटचे 2च दिवस थेरपी घेतली आणि तिला इतका छान रिझल्ट भेटलाय की तिने आपली जी सूरज मॅट आहे ती पण घरी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आई, तू तर इथे थेरपीला 1 वर्ष झाली आहे तिचे, बट तू घरी कुणासाठी मॅट घेण्याचा विचार केलेला आहे? मी माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या मुलींसाठी, जावयांसाठी आणि मुलासाठी, आणि खास करून पुढची पिढी माझ्या नातवंडांसाठी मी घेतलेली आहे. सूरज मॅट घेण्याचं डिसिजन घेतलेलं आहे. अरे वा, बघा, म्हणजे आपली जी आई आहे तर तिने स्वतःचा विचार न करता, मुलांचा देखील विचार न करता तिने डायरेक्ट पुढच्या पिढीचा विचार केलेला आहे. आजच्या काळामध्ये कुणी आपला सुद्धा विचार करत नाही. काही जण असे म्हणतात की बाबा आता राहिलेत किती दिवस, असं खूप जणांकडे ऐकायला पण भेटतं. पण आपल्या आईने तिच्या मुलांसाठी, मुलींसाठी आणि पुढच्या पिढीसाठी पण विचार करून आपली सूरज मॅट घेण्याचा निर्णय केलेला आहे. आणि असं पण नाही की त्यांनी 1 वर्ष घेतलेलं आहे सूरज मॅटची थेरपी. सूरज मॅटला येऊन आता फक्त 1 आठवड्यात झाल्याने ह्या 1 आठवड्यामध्ये त्यांनी फक्त 2च दिवस सूरज मॅटची थेरपी घेतली आहे आणि त्यांना इतका छान इम्पॅक्ट पडला सूरज मॅटमुळे की त्यांनी त्यांच्या कुटुंबासाठी पण सूरज मॅट घरी घेतलेली आहे. तर तुम्ही मॅम सरांबद्दल काय सांगता नाही? मॅम सरांबद्दल जितके आभार मानावं तेवढे कमीच आहे. आणि ते मला ना मुलांसारखेच आहेत. आणि तसं पाहिलं तर शुभम सर, पूनम मॅडम, हर्षदा मॅडम हे मला खूप जवळचे आपले असल्यासारखे वाटतं. तुम्ही आवर्जून येते इथे आले की मला खूप बरं वाटतं, रिलॅक्स वाटतं. ओके, ताईनच नाही तर आपले खूप असे फॅमिली मेंबर आहेत वाकड सेंटरचे, ज्यांना थेरपीला येऊन छान असं वाटतं आणि त्यांचे टेन्शन जे आहे ते टेन्शन पूर्णपणे कमी होऊन जातं. तुम्ही देखील सेंटरला या, थेरपी घ्या आणि आपल्या संतूराईंसारखे तुमचे देखील त्रास बरे करा. थँक्यू मॉम हेल्थ केअर. थँक्यू.